हॅलो, हा बोल. हॅलो ग्रॅनियाची. अगं कुठे ती फेक कमळी अजून आली नाही. किती वेट करू मी? काय चाललंय सांग ना लवकर. काय सांगू, मूर्ख आहे एक नंबरची बावळट कुठली. अगं मी इथे आली बघायला तर ही इथेच उभी आहे आणि काय म्हणते, मला खूप भीती वाटते, खूप घाबरते म्हणून. ती पागल आहे का जरा? तिला तिला सांग प्लीज, तिला म्हणव काही पण कर. हा प्लॅन फ्लॉप झाला ना, आपण दोघींची वाट लागेल. कमळीला आपल्याबद्दल सगळं कळून जाईल. नको प्लीज काहीतरी कर. हो हो आहे माझ्या लक्षात, मी तेच करते ना. फोन ठेव आधी. एक आता मी काय सांगितलंय ना त्याप्रमाणे वागायचं, आणि जर का तू माझं ऐकलं नाहीस तर कमळी तुला मारायची वाट मी बघणार नाही. त्याच्या आधीच मी तुला ढगात पाठवेन, ते सुद्धा विना तिकीट. कळलं? हा जाते. ऋषी भाऊ, मी काय म्हणतोय, मी तर झाडावर जाऊन व्हिडिओ शूट करतो, म्हणजे सगळं व्यवस्थित दिसेल. जा जा, सांभाळून जा. कमळी कमळी कमळी, अगं नको, असं नको करू. कमळी असं नको करू. ए तू असं का करतेस? तू असं का करतेस? समवन प्लीज हेल्प, समवन हेल्प, हेल्प. कमळी असं नको करूस. मला तर आधीपासूनच माहित होतं या सगळ्याच्या मागं ती माकडीनच आहे. खरं कुणाला पटलं नाही. चला आज हे कमळीला नक्की पटेल. कमळी हे तू तू आहेस का? हा माझं कपडे घालून भानगडी करतेस. कमळी अगं अगं नको नको नको. तिला सोड 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 सोड. कमळी सोड तिला. आणि सोड सोड तिला. तिला सोड. कमळी नको असं करू. कमळी राहू दे राहू दे राहू दे. काम डाऊन. आणि काम डाऊन. कमळी काम डाऊन. अगं मला लागेल कमळी. अगं सोड माझा हात. आणि का काय चाललंय काय इथे? कमळीच्या डोक्यात आता फावडा घालणार होता तुम्ही. काय चाललंय काय? ग्रॅनियाची शेम ऑन यू. शट अप. सर थांबा. आज एकानेक प्रश्नांची उत्तरे असली द्यायला लागणार आहेत. आज होणारा एक खरा अन्याय. कमळी काय झालं? अगं काय झालं हिला? अरे कमळी अगं नको. काय करतेस कमळी? काय चाललंय? अगं ए कमळे, अगं काय करतेस तू? कुठे तिला ओढत नेतेस तू? तू का माझ्या अनिकाच्या जीवावर उठलीस? अशी ओढत तिला कुठे घेऊन चाललीस? तिला तिची जागा दाखवते. अन्नपूर्णा आजी. अगं अन्नपूर्णा आजी. ए हात सोड तिचा. हात सोड. केवढ्याने पळतेस आज तिचा तुम्ही हात? सोडा आधी तिचा. मी हात धरलाय म्हणून मी तिथे होते ना वहिनी, म्हणून माझी अनिका वाचली. काय सांगू? काय झालंय? कसला आरडाओरडा चाललाय? काय चाललंय काय कामिनी? बघ ना बघ. बघ तुझ्या लाडक्या नातीचे प्रताप बघ. आहास ती स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बहिणीवर पण हात उगारायला मागे पुढे बघत नाहीये. बहीण मी अजिबात खोटं बोलत नाही. देवा शपथ घेऊन सांगते. बघ तिच्या हातात बघ. बघ हातात बघ ना, सुरा आहे. नशीब मी वेळेवर पोहोचले ना तिथे म्हणून. नाही तर आज काही माझी अनिका मला पुन्हा दिसली नसती. आजी
आजी थँक्यू सो मच, तू आलीस. थँक्यू. तू आल्यामुळे मला आता सेफ वाटतंय. नाही तर ही कमळी आहे ना, हिची मला खूप भीती वाटते आहे. ही चांगली नाही आहे. ही मला मारायला चालली होती. इतक्या दिवस तू बोलत होती शी इज माय बिग सिस्टर, म्हणून मी पण तिला तसंच ट्रीट केलं, तसंच रिस्पेक्ट दिला, तसंच प्रेम दिलं. पण ती बघ ना, आज मला मारण्याचा अटेम्प्ट केला. खरं तर मी ठरवलं होतं की मी काही बोलणार नाही, पण नाही, परिस्थितीच अशी आहे की मला पुन्हा बोलावंच लागते. कारण हे जे काही सगळं होतंय ना, या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. हो वहिनी, तुझ्यामुळेच झालेलं आहे. सारखं आपलं माझी लाडकी नात, माझी मोठी नात म्हणून ती डोक्यावर बिऱ्या वाटते. आणि अशी मुलगी स्वतःच्या स्वार्थापायी इस्टेटीचा वाटा हवा म्हणून हल्ला करायला तयार झाली. सुदैव माझ्या अनिकाचं, म्हणून मी तिथे वेळेवर पोचले, म्हणून माझी अनिका वाचली. पुरे पुरे झालं कामी, पुरे. कमळी, नेमकं काय घडलंय ते मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. आजी, या दोघी जे काय बोलायला लागल्यात ते सगळं खोटं आहे. याआधी बी यांनी माझ्यावर जे काय आरोप केले ते सगळं खोटं आहे. मी काहीच केलेलं नाही आणि आज बी मी काहीच केलेलं नाही. काय कडू आजी, ह्यो सगळा तुमचाच डाव आहे ना? तुम्ही आणि अनिकानं रचलेला मायाजाळ. तुमच्या म्हणण्यानुसार ही सगळी भानगड करणारी कमळी आहे. खरं ती कमळी मी नाहीच. छोट्या आईच्या गळ्यातला हार चोरीला गेला, कॉलेजमधनं पैशाचा डबा चोरीला गेला, हे सगळं मी केलेलंच नाही हे तुम्हाला चांगलंच माहित आहे ना हो? मग कशाला लावलाय हो तमाशा? तू खोटं नको बोलूस. आजी ही खोटं बोलते. ट्रस्ट मी अशी नाही आहे. तुला तर माहिती आहे ना, मी आता सुधारली आहे. मी का असं करेन? तूच बोल. अनिका, तू किती सुधारलीस मी दाखवतो. अरे ही तर पळून गेली होती ना. ही कोण मुलगी आहे? आजी, अहो ही तीच आहे जी कमळीचं सोंग घेऊन आपल्या सगळ्यांनी फसवत होती. आणि हिच्याच मदतीनं अनिकानं ह्यो सगळा डाव रचला आणि आळ माझ्या कमळीवर घेतला. ए बोल की का आता, कोण आहेस तू? आणि आता सगळं खरं बोलायचं, नाहीतर इथं आता पोलिसांना बोलवीन मी. नाही, पोलीस नको. मी सांगते सगळं.